सर्वांना माझा दंडवत प्रणाम। आज मी जी लीळा आपणास सांगणार आहोत ती लीळा आपल्याला खूप काही शिकवते। आज आपण लीळा चरित्र पूर्वार्धमध्ये पाहणार आहोत। एक अशी लीळा जी भांडारेकरांची साधना कशी त्यांना सिद्धी देत होती हे दर्शवते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। लीळा क्रमांक 83, पाठशाळेनिमित्त भांडारेकरांना शिक्षापन करणे। ही लीळा गोसावी यांनी नेवाशा येथे नाथोबाने देवतेचा तिरस्कार केला त्या प्रसंगी बाईसाला सांगितली। एक दिवस भांडारेकर भिक्षेला गेले होते। एका व्यापाऱ्याने नवी पाठशाळा बांधली होती, परंतु त्याने पाठशाळेचे उद्यापन केले नाही। तशीच पाठशाळा सुरू केली। त्या दिवशी काही देवता पाठशाळेवर उभ्या राहिल्या, काही देवता खांबाला भिडल्या असे दिसले। भांडारेकर हे पाहत राहिले, तेव्हा देवता पाठशाळेच्या खांबाला गदागदा हलू लागल्या। पाठशाळा पडणार असे भांडारेकरांना जाणवले आणि भांडारेकरांनी ओरडून म्हटले, अरे अरे मुलांनो, उठा उठा, बाहेर निघा, पाठशाळा पडत आहे। तेव्हा सर्व मुले उठले आणि घाईघाईने बाहेर निघाले, दूर जाऊन उभे राहिले आणि त्याच क्षणी पाठशाळा कोसळून धाडकन खाली पडली आणि सर्वांना आश्चर्य वाटले। ते मुले आपापल्या घरी गेले। त्यांनी आपापल्या घरी सांगितले, आज आम्हाला एका महात्म्यांनी वाचवले, नाहीतर आज आम्ही शाळेखाली चिरडून मेलो असतो। त्यांनी आम्हाला शाळा कोसळत असताना आरडाओरड करून बाहेर काढले आणि पाठशाळा कोसळली। मग भांडारेकरांना घरोघरी चौरंगावर बसून पाय धुवत, गंधाक्षता लावत, फुलांचे हार घालून पूजा करीत, उत्तम पदार्थाची भिक्षा वाढली, सोबत पानाचा विडा असा त्यांचा घरोघरी सत्कार झाला। अशी उत्तम पदार्थाची भिक्षा घेऊन भांडारेकर तिथे आले जिथे सर्वज्ञ नरसिंहाच्या सभामंडपात बसलेले होते। भांडारेकरांच्या गळ्यात माळा, कपाळी गंधटिळा, गंधाक्षता, तोंडात पानाचा विडा अशा थाटात येताना दिसले। सर्वज्ञांनी त्यांना मानेने व बुवईच्या सायाने विचारले। त्यावर भांडारेकरांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला। जी मी भिक्षेला गेलो तेव्हा मुले शाळेत शिकत होते। मी म्हटले, अरे मुलांनो, उठा, पळा पळा, पाठशाळा पडत आहे। मग सर्व मुले बाहेर उभी राहिली। तितक्यात पाठशाळा धाडकन कोसळली। मग मुलांनी आपापल्या घरी सांगितले, या महात्म्यांनी आम्हाला वाचविले। जी मग ते मला चौरंगावर पाटावर बसवायचे, पाय धुवायचे, गंध टिळा लावत, सोपस्कर भिक्षा वाढत। सर्वज्ञ म्हणाले, अहो, असे केल्याने लोक तुमचे भजन पूजन करतील, असे करीत जाऊ नका। असे केल्याने तुमची कीर्ती होईल, पण परमेश्वराचे कैवल्यपद मात्र मिळणार नाही। त्यावेळी भांडारेकरांनी सर्वज्ञांना विनंती केली, जी आपल्या सान्निध्यानाने मला जी सिद्धी प्राप्त झाली आहे त्यामुळे मी हे पाहू शकलो जी, त्या सिद्धीचे कार्य न घडावे जी। यावर सर्वज्ञ म्हणाले, भटो, सिद्धीचा उपयोग करणे अथवा न करणे हे तुमच्याच हातात आहे। तुम्ही सिद्धीचा उपयोग केलाच नाही तर तिचे कार्य घडणार नाही। तर ही लीळा आपल्याला सांगते की साधना आणि साधकाचा मार्ग कधीही अपूर्ण नको असतो। भांडारेकरांची वर्तमानातील कर्मे हे त्यांना परमेश्वराच्या मार्गावर ठेवतात, परंतु ध्यान ठेवायला हवे की एक मात्र परमेश्वराचे चिंतन केल्यानेच आत्मसिद्धी प्राप्त होईल। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दंडवत प्रणाम। जय श्री चक्रधर स्वामी।